महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत. कारण यंदाचा खरीप अल निनोच्या सावटाखाली उभा आहे. अल निनो म्हणजे पावसाचा उशीर, कमी पाऊस आणि वाढती अनिश्चितता आता आपल्या सर्वांसमोर एक मोठे आव्हान उभी करत आहे. पण बदलत्या हवामानात हुशार शेतकरी आता तयारी बदलत आहेत. कमी कालावधीची बियाणे, आंतरपीक पद्धती आणि पाण्याचं योग्य नियोजन. AI आधारित हवामान अंदाज आता शेतकऱ्याचा नवा साथीदार बनतोय, ज्यामुळे पेरणीचा योग्य वेळ आधीच ठरवला जातोय. शेततळे, ठिबक सिंचन आणि जलसंधारण हीच आता खरीपाची खरी ताकद बनत आहे. अल निनो संकट असू शकतं, पण योग्य नियोजन असेल तर हाच खरीप बदलाचा नवा इतिहास लिहू शकतो. सध्या आकाशाकडे पाहिलं की जमा होणारे ते काळेकुट्ट ढग पाहून सर्वांच्याच मनात अनेक विचार आणि चिंता सुरू होतात, बरोबर? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच परिस्थितीवर थेट चर्चा करणार आहोत. विशेषतः एल निनोच्या या गडद सावटाखाली आपली खरीप हंगामाची रणनीती नेमकी कशी असली पाहिजे हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सध्या सर्वांना पडलेला एकच आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यंदाचा पाऊस खरोखर वेळेवर येईल का? या मान्सूनच्या लफांडावामुळे साहजिकच अनेक शंका निर्माण होतात. आपलं सोयाबीनचं पीक या बदलत्या हवामानात टिकून राहील का? कापसाला योग्य भाव मिळेल का? आणि समजा दुष्काळासारखी परिस्थिती आलीच तर आपली तूर खऱ्या अर्थाने आपल्याला तारून नेईल का? बघा, एल निनो हा फक्त हवामानातला एखादा छोटा बदल नाहीये. ही आपल्या शेतीच्या प्रत्येक निर्णयाची, प्रत्येक पावलाची एक अतिशय कठीण अशी परीक्षा आहे. आणि म्हणूनच या प्रश्नांची अचूक आणि धोरणात्मक उत्तरे शोधणं आता अत्यंत गरजेचं झालंय. चला तर मग आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण प्रामुख्याने 5 टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एल निनोचा धोका, आपली सोयाबीन रणनीती, त्यानंतर कापूस रणनीती, तूर आणि आंतरपीक पद्धती आणि शेवटी आधुनिक शेती. हा एक संपूर्ण रोडमॅप असणार आहे जो आगामी हंगामात आपल्याला योग्य दिशा देईल. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. एल निनोचा नेमका धोका काय आहे? आता हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटेल, पण हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमानात जी वाढ होते ना, त्यालाच एल निनो म्हणतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महासागरात घडणाऱ्या या घटनेचा थेट आणि भयंकर फटका आपल्या महाराष्ट्रातल्या शेतांना बसतो. यामुळे होतं काय तर संपूर्ण जागतिक हवामानाचं चक्रच निघडून जातं. म्हणजेच आपल्या मान्सूनला उशीर होऊ शकतो, कधी अचानक अतिवृष्टी होऊ शकते, तर कधी पावसाचा खूप मोठा खंड पडू शकतो. विचार करा, समुद्राचं तापमान आपल्या थेट बांधावर कसं संकट आणू शकतं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आणि नेमक्या याच एका कारणामुळे आता खरीप हंगाम म्हणजे फक्त पावसाची वाट बघून दरवर्षीसारखी पेरणी करणं एवढंच राहिलेलं नाहीये. हे आता एक प्रॉपर स्ट्रॅटेजिक ऑपरेशन म्हणजेच एक धोरणात्मक अभियान बनलं आहे. या अनियमित हवामानाचा सामना करायचा असेल तर आता प्रत्येक निर्णय अत्यंत मोजून मापून आणि पूर्ण विचारांती घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उरलेला नाही. आता वळूया आपल्या अर्थव्यवस्थेच्या कण्याकडे, म्हणजेच आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, सोयाबीनच्या रणनीतीकडे. सोयाबीन पिकाला या संकटातून वाचवण्यासाठी एक 4 सूत्री रणनीती आपल्यासाठी तारणहार ठरू शकते. सगळ्यात आधी आपल्याला कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बियाणांच्या जातींचीच निवड करावी लागेल. दुसरं म्हणजे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं हे आता 100% अनिवार्य आहे. तिसरी आणि एक अतिशय शास्त्रीय पद्धत म्हणजे रुंद वरंबा आणि सरी पद्धतीचा म्हणजेच रेज अँड फरो तंत्राचा वापर करणे. याने जमिनीतला ओलावा खूप जास्त काळ टिकून राहतो. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर पाऊस उशिरा आलाच तर पेरणीची अजिबात घाई न करणे. हा दृष्टिकोन का महत्त्वाचा आहे? कारण या एका हंगामात घेतलेला एक चुकीचा किंवा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आपल्या संपूर्ण वर्षाच्या कष्टावर पाणी फिरवू शकतो. यानंतरचा आपला पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे पांढरं सोनं, म्हणजेच कापूस वाचवण्याची रणनीती. एल निनोच्या वर्षात कापसाची लागवड करणं म्हणजे अक्षरशः एका अफाट संयमाची आणि कसोटीची परीक्षा असते. पर्यावरण आणि कापसाचं पीक यांच्यातला समतोल किती नाजूक असतो हे आपल्याला इथे दिसून येतं. एकीकडे जर अतिवृष्टी झाली तर कापसामध्ये भयानक रोगांचा आणि बोंडअळीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. आणि दुसरीकडे जर पावसाने दडी मारली आणि पाण्याची कमतरता भासली तर पिकाची वाढ जागेवरच खुंटते आणि उत्पादनात प्रचंड मोठी घट होते. एल निनो नेमकी हीच दोन्ही टोकाची परिस्थिती निर्माण करू शकतो, ज्यामुळे हे पीक अशा दुहेरी संकटात सापडतं. म्हणूनच या दुहेरी धोक्यांचा सामना करण्यासाठी काही तंत्रे आता फक्त पर्याय राहिलेली नाहीत, तर ती भविष्यासाठी अनिवार्य गरज बनली आहेत.
योग्य बीटी बियाण्यांची निवड करणं, पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करणं, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून तिची सुपीकता जपणं, किडींच्या नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप वापरणं आणि खतांचं अत्यंत संतुलित असं व्यवस्थापन ठेवणं. या सर्व गोष्टींची अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरच या बदलत्या हवामानात आपण कापसाचं पीक शाबूत ठेवू शकतो. आता पाहूया आपला चौथा टप्पा, तूर आणि आंतरपीक पद्धती. हा आपला खऱ्या अर्थाने दुष्काळातील विमा आहे. बघा, तूर हे फक्त एक पीक नाहीये, तर प्रदीर्घ दुष्काळातही अतिशय ताठ मानेने उभं राहणारं ते एक हक्काचं आधारस्थान आहे. सलग एकाच पिकाचा धोका आणि आंतरपीक पद्धतीचा फायदा यातील फरक खूप मोठा आहे. विचार करा, जर आपण केवळ एकाच पिकावर अवलंबून राहिलो आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे ते पीक हातातून गेलं तर संपूर्ण हंगामाची मेहनत आणि गुंतवणूक एकाच झटक्यात वाया जाते. याउलट आंतरपीक पद्धतीचा मार्ग किती सुरक्षित आणि शाश्वत आहे. सोयाबीनसोबत तूर किंवा कापसासोबत तूर घेतल्यास चुकून एक पीक गेलं तर दुसरा पीक अतिशय खंबीरपणे आर्थिक आधार देतं. ही पद्धत फक्त उत्पादनच वाढवत नाही, तर आपलं थेट होणारा आर्थिक नुकसान कमी करण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. आणि यावरूनच आपण आपल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यावर येतो, आधुनिक शेती आणि माहितीची ताकद. माहितीच्या सामर्थ्यातून शेतीचं भविष्य कसं आकार घेतंय आणि या संकटांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान आपली ढाल कशी बनतीये हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की आजची शेती ही केवळ शारीरिक कष्टांवर अवलंबून नाहीये. आज प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोबाईल ॲप्सवरून हवामानाचा अगदी अचूक आणि त्वरित अंदाज घेता येतोय. व्यावसायिक पद्धतीने मातीचं परीक्षण करून जमिनीची नेमकी गरज ओळखली जातीये आणि स्मार्टफोनवर बाजारभावावर रिअल टाईम लक्ष ठेवून आपला माल कधी विकायचा याचा योग्य निर्णय घेता येतोय. माहितीची हीच अफाट ताकद आजच्या शेतीला खऱ्या अर्थाने आधुनिक आणि कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास सक्षम बनवत आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. एल निनो येईल, हवामानाचं हे चक्र असंच सतत बदलत राहील, पण आपली जी न डगमगणारी जिद्द आहे ना, ती प्रत्येक संकटातून नक्कीच काहीतरी नवीन मार्ग काढत राहील. कारण शेती हा फक्त एक व्यवसाय नाही, तर ती मातीतून उभी राहिलेली एक आशा आहे. आणि हीच आशा प्रत्येक संकटावर मात करण्याची, पुन्हा नव्याने उभं राहण्याची ऊर्जा देत असते. आजची ही चर्चा थांबवताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच मागे राहतो. हवामानाचं हे चक्र जर असंच वेगाने बदलत राहिलं तर भविष्यात आपलं कृषी क्षेत्र आणखी कोणकोणते नवनवीन तंत्रज्ञान आणि उपाय योजून याला तोंड देईल? शेतीतील ही नाविन्याची आणि अफाट संघर्षाची गाथा पुढे कोणती दिशा घेईल हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित, ज्ञानाने आणि योग्य रणनीतीने आपण कोणत्याही संकटावर नक्कीच मात करू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात.